एक मिनिट पंच. ओके पंच चालू करा. गोलंदाज तयार. गोलंदाजी ट्रॅक वरती संदीप सुनील म्हणजे एकाच राशीचे दोन्ही खेळाडू आहेत. Here we go. Show the good game and quality cricket. पंचांचा हिरवा कंदी. Let's play. पहिला बॉल ऑन द राईज केलाय. क्षेत्ररक्षक आहेत तिथे. क्षेत्ररक्षण भरपूर चांगलं होत असताना आलेली ही सिंगल. दुसऱ्या बाजूला गणेश पादिरा. विचार आपण केला याच्या अगोदरच्या मॅचचा तर शून्यावरती बाद झाला होता. रनआउटच्या माध्यमातून विकेट आली होती या खेळाडूची. त्याच्या अगोदरच्या मॅचचा विचार केला तर अक्षरशः गोलंदाजाचा गर्दन काळ बनून मैदानाच्या आतमध्ये राहणारा हा खेळाडू आता स्ट्रायकर एंडवरती. आनंदपूर संघाची रन मशीन. दुसऱ्या बाजूला विचार केला सुनील तर हुकमाचा एक्का आणि आता स्ट्रायकिंग एंडवरती रन मशीन गणेश पादीर. फुलटॉस आणि पाठवलाय बॅकवर्ड लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. नो साठी रिव्ह्यू. ओके पंचांचा रिव्ह्यू आहे. तिसरं पंच या. इट्स अ फेअर डिलिव्हरी. तरी षटकार आला ते महत्वाचं. संदीपच्या विरोधामध्ये आक्रमण चढवले. षटकार आलाय गणेश पादरच्या पाठमधून. गोलंदाज तयार. आपटलाय तिथे थर्डमॅन मध्ये क्षेत्ररक्षण भरपूर चांगलं होत असताना पहिल्या आलेली एक सिंगल आणि सिंगलच्या मदतीने संघाची टोटल 8 रन्स ऑन द स्कोर कार्ड विदाउट एनी विकेट. एकही गडी पर्यंत गमवलेला नाहीये. तर मैदानाचा विचार केला तर अगदी सह्याद्रीच्या कुशीत वसलेलं सुंदर गोल मैदान आणि त्या मैदानावरती रंगलेली ही स्पर्धा. ओह यावेळेस कोलवर टप्प्याचा चेंडू बॅक टू बॉलर. रनआउटची संधी बनली होती. पॉपिंग क्रीज वरती बॅटर सेफ आलेली सिंगल. सिंगलच्या मदतीने संघाच्या टोटलचा विचार केला तर 9 धावा फलकावरती 2 चेंडू अजून देखील शिल्लक. स्टील टू गो. 2 बॉल मध्ये 2 मोठाले फटके येतील का ते पाहणं देखील गरजेचं आहे. शक्यता तर वाटते कारण स्ट्रायकर एंड वरती विचार आपण केला तर गणेश पादेरा. हो यावेळेस देखील लॉन साइडला फटका चांगला राईज केला. 1 धाव. एकापेक्षा अधिक काहीच मिळणार नाही. सिंगल डबल सेन्सिबल क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. बॅटिंग करत असताना टीम जय भवानी आनंदपूर संघाच्या माध्यमातून 5 बॉल आणि 5 बॉल मध्ये 10 धावा झाल्यात.
स्टील 1 टू गो. एक तेरी एक मेरी असं दोघांमध्ये चाललंय, कॉम्बिनेशन चाललंय सुनील आणि गणेशचं. आता इथे मोठा फटका येणं फार महत्वाचं राहील. मग अशी 21 धावा या टीमने डिफेन्स केला. फुल टॉस तिथे क्षेत्ररक्षक घेईल ड्रॉप आणि पंच टीव्ही म्हणजे आता इथे तिसऱ्या पंचांची मागणी केली आहे विकेटसाठी. सिंगल तर मिळेल पण त्यानंतर विकेट आली का चेक करूयात. आ, 11 धावा फलकावरती शेवटचे 6 बॉल आणि आता त्या 6 बॉल सुनील आउट झाला. न्यू बॅटर प्रकाश मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. 11 धावा झाल्यात. गोलंदाजी ट्रॅक वरती गणेश आणि स्ट्रायकर एंड वरती देखील गणेश पादेर. ओहो फटका पंच केला. फटका दमदार आहे. एक टप्पा बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि येणारा हा चौकार. पंधरा धावा फळकावरती गणेश पादे जबरदस्त बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये करतोय. आपटला हवेत बॉल खाली क्षेत्ररक्षक. आता चुकी होणार नाहीये. टिपलाय झेल संपला. बॅटर गणेशचा देखील खेळ. कोचिंग करून पाठवतोय सुनील कैलासला. अजून 4 बॉल आहेत. 4 बॉल मध्ये 10 धावा तरी येणं गरजेचं राहील. गणेश चला चला चला. गणेशने दिलाय कानमंत्र. दिलेला कानमंत्राचा इफेक्ट मैदानाच्या आतमध्ये किती पडेल ते पाहणं देखील तितकंच महत्वाचं राहील. कैलास न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. चला थोडस स्पीड अप करा. अजून एक आणि 2 मॅचेस आपल्याला कव्हर करायचं. फायनल जास्तीत जास्त षटकाची कशी होईल याचा देखील विचार करणं फार महत्वाचं आहे. काय ते 6 बॉल 12 बॉलची फायनल मजा नाहीये. 3 ते 4 षटकांची तरी आपली फायनल झाली पाहिजे. कारण जबरदस्त आयोजन आहे. पहिलंच वर्ष या स्पर्धेचा. गतीमध्ये केला परिवर्तन. गुडलेन्स वरचा हा पडलेला बॉल आणि येणारा हा डॉट बॉल. 3 बॉल मध्ये 4 धावा खर्च केला. 3 बॉल मध्ये 8 ते 9 धावा जर आला चांगली टोटल उभी होईल. चांगला फायटिंग स्कोर इथे उभा होईल. हवेत बॉल तिथे खाली क्षेत्ररक्षक बनतील दर्शक आणि दर्शक बनतील आता दिवाने. कैलासच्या बॅट मधून आला A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. एकवीस धावा. या 21 वरती धावा डिफेन्स केल्या होता या आनंदपूर संघानं. आता 21 आणि कदाचित त्याच्या अधिक देखील होतील कारण 2 चेंडू अजून देखील शिल्लक आहेत. फुल टॉस. इथून आवाज दिला तर पेनल्टी 3 धाव्यांची आनंदपूर संघ. शेवटचा ऑफिशियल कॉल. पंचाने तिसऱ्या पंचांची मागणी केली आहे नो बॉल साठी. सुनील सर आपल्याकडे आहे. 2 कॅमेरे आहेत. आपण चेक करू पंचांनी कॉल दिल्यावरती. आणि समोर बॅटर आहे. तो जर प्लेअर आहे तर त्यालाही समजतं ना की नो बॉल साठी रिव्ह्यू घ्यायचा आहे की नाही.
इट्स अ फेअर डिलिव्हरी. डॉट बॉल आला. स्टील 1 टू गो. फटका चांगला इथे देखील आहे. एक आली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि रन आउट. सिंगल प्लस विकेट. एकूण 22 आणि विजयाचं समीकरण 12 बॉल 23. चला नेक्स्ट मॅच. एका बाजूला स्वर्गीय लक्ष्मण 11 लक्ष्मण स्फूर्ती दसई आणि विपक्ष टीम कदमपाडा. म्हणजे एका बाजूला दर्शन कदम, दुसऱ्या बाजूला सूरज कापडी. हाय व्होल्टेज ड्रामा होईल. नेक्स्ट मॅच आपण पाहू. चला दोन्ही संघाचे कॅप्टन सर प्लीज टॉस का बॉस ना तो खाली करायचा. हा चला सलामीचे बॅटर गणेश आणि काशीनाथ सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये. कदमपाडा विन द टॉस अँड चूज द बॅट फर्स्ट. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज मोहन गोलंदाजी ट्रॅकवरती. काशीनाथ स्ट्रायकर एंड वरती. पहिला बॉल फटका दमदार. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार 4. वेळ वेळ वाचवणं गरजेचं राहील. गोलंदाज तयार. मोहन. हो इथे सेन्सिबल क्रिकेट खेळत असताना एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न झालाय आणि 2 धावा इझिली कंप्लीट होतील. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावेच्या मदतीने संघाच्या टोटलचा विचार केला 6 धावा फळकावरती. 10 बॉल आणि 17 धावेंची गरज. चला स्पीडअप करायचा.
हो यावेळेस देखील पंच केला. तिथे क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा कॉल. दोन्ही गाड्या एका स्ट्राईक वरती आणि आता इथे फलंदाज बाद होईल. अरे पाई थांब, म्हणजे इतक्या जोरात त्याने बेल्स उडवली की बेल्स बाउंड्रीवर जाता जाता राहिली. नाही बॅटर मैदानाच्या आतमध्ये तानाजी आणि कंसात मिचल मार्श. जर्सीवरती तेच नाव आहे, तेच मी सांगितलं. 9 बॉल 16. तानाजी याला हो यावेळेस आडव्या बॅटना प्रहार केला. क्षेत्ररक्षक आहेत तिथे. एक की दोन, एकच, एकापेक्षा अधिक काहीच नाही. 8 बॉल 15. पहिल्या बॉलवरती चौकार आल्यानंतर अतुल सर असं वाटलं होतं की आता 6 बॉल मध्ये मॅच फिनिश होते की काय, पण हे क्रिकेट आहे आणि इथे काही होऊ शकतं. म्हणजे 12 बॉल 18चे देखील धावा डिफेन्स झाल्यात, 12 बॉल 21 देखील डिफेन्स झाल्यात. आता इथून पुढे काय. हवेत बॉल पॉइंटच्या डोक्यावरून बॅकफुटला पंच केला आणि बॉल सीमा रेषेच्या बाहेर. आता 7 बॉल मध्ये 11ची गरज. शेवटचे 7 बॉल 11 धाबींची गरज. हा बॉल डॉट आला. या बॉलवरती सिंगल आली तर मॅच मध्ये मजा येईल, पण या बॉलवरती मोठा फटका. पूर्णपणे जर आपण विचार केला तर हा बी होत असताना पाहायला मिळेल टीम काटेची वाडी, जेबी स्पोर्ट्स काटेची वाडी. दुसऱ्या बाजूला जय भवानी आनंदपूर. एक बिग फाईट हाय व्होल्टेज ड्रामा मैदानाच्या आतमध्ये होत असताना आपण पाहतोय. हा निर्णायक बॉल असेल. गोलंदाज तयार. ओहो यावेळेस फटका चांगला आहे. एक धाव कंप्लीट फेकी लाजवाब राहिले. सिंगल. 6 बॉल 10. चला चला टीम मीटिंग नको सुनील, टीम मीटिंग नको. 6 बॉल 10चं समीकरण. जो संघ जिंकेल तो मेगा फायनल मध्ये दाखल होईल. चला वेळ 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 वाचवणं गरजेचं राहील. चला थोडस स्पीडअप करा. नेक्स्ट मॅचचा टॉस देखील झालाय सर. यस स्ट्राईक रेंज वरती काशीनाथला आपण पाहतोय. गोलंदाजी ट्रॅक वरती प्रकाश. हँडिकॅप आहे तरी देखील जिद्द आहे मनामध्ये. लढतोय झगडतोय आपल्या टीम साठी. गोलंदाज तयार आणि इथे हवेत 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 आणि षटकार. सिक्सर. तिसऱ्या पंचांची मागणी बेस्ट ऑफ हाईट साठी केलेली आहे.
इट्स अ बीमर. नो बॉल. आता 6 बॉल 3. नेक्स्ट बॉल फ्री हिट. क्षणात होत्याचं नव्हतं झालंय. गोलंदाज तयार. नेक्स्ट बॉल फ्री हिट आहे. आता इथे रन आउट. 5 मध्ये 3 ची गरज. अगोदरच हा बॉल टाकला असता तर कुठेतरी मॅच मध्ये पूर्णपणे हॅपी होत असताना पाहायला मिळेल. पाच बॉल 3चं समीकरण. मॅच अजून देखील संपली नाहीये. इथे डॉट बॉल अजून एक आलाय. गोलंदाज तयार. इथे एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा कंप्लीट. 3 बॉल 1. इथे विजय होत असताना आणि मेगा फायनल मध्ये दाखल जेबी स्पोर्ट्स काटेची वाडी. अभिनंदन. आणि चला लगेच चला 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 आयोजक जा मैदानाच्या आतमध्ये. आणि 5 मिनिटाचा ब्रेक आणि लगेच मॅचला सुरुवात. एका बाजूला कदमपाडा दुसऱ्या बाजूला धसई. आणि मॅचला सुरुवात समालोचन कक्षामध्ये कुमार बाबरे सर. लुचिक स्वर्गीय रघुनाथ बाबा स्मृती चषक सोनगाव आयोजित 2025 ची ही स्पर्धा आपण पाहतोय. आणि गेले 5 दिवस